हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण इंडियन स्टाईल पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव किलो पास्ता शिजत घालायचा आहे. 5 ते 6 मिनिटच लागतात. 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजला जातो. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आणि आता आपण एका बाजूला पास्ता शिजत आहे तोपर्यंत एका बाजूला आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे घातलेत. जिरे तडतडले की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. तुम्ही हिरवे वाटाणेसुद्धा घालू शकताय, त्यानेसुद्धा चव अप्रतिम अशी येते. कांदा आणि टोमॅटो आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत, जास्त करपवायचा नाही. तर इथे हलका ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ, म्हणजे 1-2 चिमट मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण आपण पास्ता शिजत असतानासुद्धा मीठ घातलेलं होतं. त्यानंतर काळी मिरपूड घालायची आहे थोडीशी आणि थोडासा गरम मसाला. आता हे सगळे मसाले आपण परतवून घेऊया. आणि मसाले हे वापरत असताना जास्त प्रमाणात वापरायचे नाहीत, एक अर्धा छोटा चमचाच वापरायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे टोमॅटो केचप घालून घेऊया आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालून घेऊया. माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती, त्यामुळे मी रेड चिली सॉस वापरला आहे. शेजवान चटणी घातला तर अतिउत्तम. आता हे व्यवस्थित परतवून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा पास्ता मसाला घालून घेते. आपण जे मसाले सगळे घातले ते थोड्या प्रमाणातच घातलेत, कारण पास्ता मसाल्यामध्ये सुद्धा सगळी मसाले असतात. इकडे पास्ता बघू शकताय शिजलेला आहे. चेक करून बघूया. तर आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण पाणी याच्यातलं काढून घेते आणि याच्यामध्ये हा पास्ता आता आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया, म्हणजे पास्तामध्ये सगळे मसाले लागले जातील. आता मी ते गॅस बंद करते आणि परतवून घेते, कारण सॉसेस मग करपले जातील सगळे. गॅस बंद करते आणि परतवून घेऊया. तर इथे इंडियन स्टाईल घरच्या घरी सोप्यात सोप्या पद्धतीने इथे पास्ता तयार झालेला आहे. लहान मुले आवडीने तर खातीलच, त्याप्रमाणे मोठेसुद्धा आवडीने खातीलच. तर अशी रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. चला आता आपण सर्व करूया. मस्तच अप्रतिम असा दिसतोय पास्ता. पास्ता बघूनच खायची इच्छा लगेचच झाली आहे, पण तुमच्याशी व्हिडिओ तर दाखवलाच पाहिजे. तर तयार झाला इथे इंडियन स्टाईलने पास्ता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.